आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। 2024 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। तर शेतीतने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने पीक विमा मंजूर केलेली आहे। तर या पीक विम्याचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांना हा विमा मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांना ही रक्कम कधी मिळणार आहे। तर पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे लागेल, तर ही सर्व माहिती सोप्या शब्दांनी आता समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे। तर मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा कृषी प्रधान राज्य आहे। आपल्याकडे लाखो शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात, मात्र कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट आणि दुष्काळ यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते। तर मागील वर्षी म्हणजे जे 2024 मध्ये असाच एक मोठा झटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। तर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पिके घेतली, पण हवामानाने साथ दिली नाही, त्यामुळेच अनेक गावांमध्ये पिके वाया गेली आणि यामुळे राज्य सरकारने नुकसानीचा जे अभ्यास केला आहे ती शेवटी शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर कोणत्या जिल्ह्यांना मिळणार ही पीक विमा? राज्यातील 6 प्रमुख जिल्ह्यांना या पीक विम्याचा फायदा मिळणार आहे। तर पहिला म्हणजे नाशिक जिल्हा, दुसरा अहमदनगर, तिसरा सातारा, चौथा सोलापूर आणि पाचवा कोल्हापूर आणि 6वा जळगाव। तर या भागामध्ये 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते, त्यामुळेच सरकारने 3560 कोटी रुपयाची निधी मंजूर केली आहे। तर शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार आहे? तर राज्य सरकारने पीक विमा वाटपासाठी बीड पॅटर्न पद्धत स्वीकारलेली आहे। त्याच्यानंतर 110% पर्यंत नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनीकडून दिली जाणार आहे आणि 110 पेक्षा जास्त नुकसान झाल्यास उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून भरली जाणार आहे। आणि विमा रक्कम कशी वाटली जाणार आहे? तर विमा कंपन्यांकडून मिळणारी रक्कम ही 1390 कोटी रुपये आहे आणि राज्य सरकारकडून देण्यात येणारी अतिरिक्त मदत म्हणजे 1930 कोटी रुपये आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळणार आहे। याआधीच जे 1250 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे, त्यामुळेच उर्वरित रक्कम लवकरात लवकर आता मिळणार आहे। तर शेतकऱ्यांना काय करावे लागेल? जर तुम्ही त्या जिल्ह्यातील असाल, त्या जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्हाला पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल। कोणची? तर तुम्ही तुमच्या नावाची विमा मंजूर झाले आहे का नाही त्याची खात्री करा आणि त्याच्यानंतर ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या ठिकाणी तुम्ही माहिती घ्या। कृषी विभागाच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधा। त्याच्यानंतर ऑनलाईन प्रणालीद्वारे तुमच्या खात्याचे पैसे जमा झाले आहे का नाही ते तपासा। जर तुम्हाला विमा मिळण्यात अडचण येत असेल तर लवकरात लवकर कृषी विभागाशी किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होईल? नुकसानीची भरपाई लवकर मिळेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक अडचण काही प्रमाणात सुटेल। तर सरकार आणि विमा कंपनीमधील समन्वय सुधारेल। तर भविष्यात अशी योजना आणखी प्रभावीपणे लागू केली जाईल। त्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय आहे। शेतकरी बांधवांनो, हा निर्णय जे आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर पीक विमा मंजूर झाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे, त्यामुळेच ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा। तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतरांना ही माहिती मिळेल। चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला मिळत राहील। तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा। शेतकऱ्यांसाठी नेहमी तत्पर राहू। शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।